मुख्य देव कोण, गुरुदेवाचं स्वरूप काय, मुख्य देव कोण, त्याचा शोध घ्यायला पाहिजे. नाही घेतला तर काय होतं, पृथ्वी तलावर एवढे देव आहेत, तर त्यातला पहिला कोणता, लहान कोणता, मोठा कोणता, आणि त्यांचा मुख्य कोण, याविषयी संभ्रम आहे. जगामध्ये अनेक देव आहेत, 33 कोटी आहेत म्हणतात, मी तर मोठा आणखी जास्त आहे. अनेक देव आहेत, त्या काळात 33 कोटी मिळाले असते. आणि त्याच्यामध्ये मग लोकांची मतांतरे आहेत, वेगवेगळी मतं आहेत प्रत्येकाची. माझा देव मोठा, तुझा देव लहान, माझा देव पावतो किंवा आमचा तीर्थाचा देव पावतो, आमचं तीर्थ महान. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि मग लोक शोधाशोध करतायत. एवढी तीर्थ आहेत, एवढे देव आहेत, जर त्या प्रत्येकाकडे जायचं ठरवलं तर हा जन्म काय पुरणार नाही. मग घरातले देव आहेत, गावातले देव आहेत, आणि तीर्थाच्या ठिकाणचे देव आहेत, कुलदेवता आहेत. सगळ्यांना भजतो. का भजतो सगळ्यांना? खात्री नाही यातला मुख्य कोण. ते मी एक गोष्ट सांगतो ना की गणपतीच्या टायमामध्ये कोकणातला एक माणूस मालवणचा आपल्या घरी गणपती आणतो, नेमाने पुजतो, चुकवत नाही, खूप श्रद्धा, खूप विश्वास पुजतो. आणि मात्र आपल्या घरचा गणपती पुजला की मुंबईला लालबागच्या गणपतीला जातो. पोरगा असतो तो एक दिवशी हट्ट करतो, मला घेऊन चल, मला घेऊन चल. तो म्हणतो तिकडे गर्दी खूप असते, तू हरवशील, तुला सांभाळायला लागेल, ते गर्दीमध्ये तू नको येऊस, आपल्या घरात आहे ना गणपती, तू इकडेच थांब. तो म्हणतो आपल्या घरात गणपती आहे तर लालबागच्या गणपतीला काय जाता. म्हणजे आपल्या घरातल्या गणपतीमध्ये लालबागच्या गणपतीमध्ये फरक आहे. मग आपला कशाला पूजायला पाहिजे, आपला लहान आहे, तो मोठा आहे, मग तो पूजा, त्याचं दर्शन झालं, सगळे जाऊ ना. पुढच्या वर्षी आलं आता, आता काय बोलायचं, वराचं बरोबर की बापाचं बरोबर. म्हणजे इतक्या प्रकारचा लोकांमध्ये संभ्रम आहे. गणपती एकच, मग अमुक एक ठिकाणचा गणपती पावतो, मग सगळ्यांनी तिकडेच जायचं हो. मग कशाला इकडे छोटे मोठे गणपती आणि उद्या ते माती आणि पर्यावरण सगळं बिघडवून टाकायचं. किंवा गल्लीबोळात गणपती करायचे आणि मोठे मोठे करणे वाजवे लावायचे, स्पीकर लावायचे, लोकांचं आरोग्य खराब करून टाकायचं. मुद्दा काय, लोकांमध्ये संभ्रम आहे. मुख्यदेव कोण आहे हा मुळात संभ्रम आहे. हा संभ्रम तुटत नाही तोपर्यंत कोणाचं हित होत नाही, असेच चाचपडत राहतात. मुख्यदेवाला शोधलं पाहिजे. रामदास स्वामी हे समाजात म्हणतात, पुढे ते गोळा एक तुम्हाला आश्चर्य वाटेल, घरातल्या देवारातले देव खरे नाही असं म्हणतात, आणि पाषाणाचे पण देव खरे नाही. आले कुठून ते प्रश्न करतात, हे आले कुठून. मी टीका करत नाही हो, शास्त्रात कोणी पैठ होतं, नाही तर माझं ऐकल्यानंतर लोक बरेचसे नाराज होतात आणि टीका पण करतात. शास्त्र काय म्हणतं ते सांगतो तुम्हाला. वेदशास्त्राने खरा देव कोणतो सांगितलाय, मुख्य देव कोणतो सांगितलाय, ते लोक मान्य करत नाही. कारण परंपरा चालत आली आहे ना, सामाजिक रूढी चालत आली आहे, कुळाचार चालत आला आहे, त्याप्रमाणे चाललेले आहे. कारण निश्चित खात्री नाही, संभ्रम. तर सांगायचा मुद्दा, रामदास स्वामी असं म्हणताना रामदास स्वामी स्पष्टीकरण देतात की जे काही पाषाणाचे देव बनलेले आहेत, मग तुमच्या घरातले प्रतिमेचे देव असतील, म्हणजे फोटो असेल, काय असेल, हे ज्या पंचमहाभूतिक वस्तू आहेत ना त्याच्यातून बनलेले आहे. पाषाण पृथ्वीतून बनला, पृथ्वीचा भाग आहे.
मग तो पाषाण बनवणारा, तो पाषाणाचा देव बनवला तो मोठा आहे की पाषाणाचा देव बनवणारा मोठा आहे? आधी कोण? पाषाणाचा देव बनवणारा तो आधी होता, मग तो देव बनला. मग तो बनलेला देव मोठा कसा म्हणायचा? मग तुम्ही म्हणून ते म्हणाले की देवाऱ्यात ते लावलेले देव आहे ते माणसाने बनवलेले आहे, कल्पनेतून आलेले आहे. तुम्ही शोध घ्या, त्यांचं म्हणणं आहे. हे बुजू नका असं म्हणणं नाही आहे, त्याचा शोध घ्या. हे देव आले कुठून? हे सुद्धा देव सगळे आले कुठून? ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी देव आहे ते उदाहरण देऊन सांगतात. कुल्हाड आधी की पात्र आधी? आता कुल्हाड म्हणजे शब्द कुंभार, कुल्हाड म्हणजे कुंभार. तर कुंभार आधी की मातीचं मडकं आधी? तर कुंभार आधी आहे म्हणून मातीचं मडकं बनलं आहे. मग जे असे बनलेले देव आहेत ते बनवण्याआधी कोणीतरी आहे ना? बनवणारा श्रेष्ठ की तो देव श्रेष्ठ? अज्ञानात का वावरतो? ब्रह्मा विष्णू महेश 3 देव निर्माण झाले, श्रेष्ठ मानले जातात सगळ्या देवामध्ये. त्यांनाही कोणीतरी बनवणारा आहे ना बाबा. ते अवतारी आहेत. मग अवतारी संत हेच ना ते म्हणून आपण पुजतो आपले सद्गुरू. निसर्ग महाराज तर सर्व एका निरूपणामध्ये म्हणतात, माझी प्रतिभा म्हणजे देव म्हणू नका रे बाबा. फोटोत मी दिसतो त्याला देव म्हणू नका. तर मी फोटो दिसणारा असा रूपात मी अवतार धारण केला होता. तो माझा अवतार आहे, त्या परमात्म्याचा अवतार आहे, परब्रह्माचा निर्गुण निराकार स्वरूपाचा आहे तो, आणि मी वेगळा नाही असा भेद करू नका. देह धारण केला होता असा, तो देह धारण त्या प्रतिमेत तुम्हाला दिसतो आहे. तो देह गेला ना, तो देह जर देवच असता तर तो गेला नाही पाहिजे होता, मग फोटो झाला नसता. आले आणि गेले ना, त्याच्या आधी देव आहे. तो देव संतांनी मान्य केला, ज्ञानी लोकांनी मान्य केला, इतर जणांनी मात्र तो मान्य नाही केला. म्हणून ते अनेक देव पूजत फिरत आहेत, संभ्रमामध्ये आहे, संशय आहे, बोलून दाखवत नाही. संशय आहे म्हणून या देवाला असं म्हणत नाही. मुख एक जमागाशी उदाहरण ना, घरातला गणपती दाखवून तो लालबागच्या गणपतीला जातो आहे. का जातो आहे? तरी घरातला पुजतो आहे. सगळीकडे तेच चाललेलं आहे, सगळीकडे तेच चाललेलं आहे. घरामध्ये रामाचा फोटो आहे किंवा घरामध्ये हनुमानचा फोटो आहे, शनिवार आहे, हनुमानचा फोटो घरातला पुजतो, तरी मंदिरात शनिवारी जातो हनुमानच्या मंदिरात. काय फरक करायची गरज आहे? कुठेतरी एका ठिकाणी जा रे बाबा, तेवढा जायची गरज नाहीये, कळत तर. पण देह ह्याच्यामध्ये मन आहे, 10 इंद्रिये, 10 इंद्रिय दशतोंड, 10 जी तोंड आहेत त्या तोंडाने या मायेतलं सुख भोगायला इच्छा करतात आणि फसतात आणि रडत बसतात, दुःख भोगतात. तर त्यांचा भाव परमात्म्याशी अनुसंधान ठेवून राहावा, भजन भक्तीत राहावा. थोडक्यात ते शुद्ध भाव व्हावा. शुद्ध भावाच्या ठिकाणी ते परमात्म्याचं आत्मदर्शन म्हणून होतं. आत्मदर्शन हा शब्द फार महत्वाचा आहे. दगडधोंड्याच्या देवाने नाही, आत्मदर्शन होतं. त्या आत्मदर्शनातला देव निर्गुण निराकार परमात्मा तुमचा आत्मा, तो वेदाने मान्य केलेला आहे, वेदशास्त्राने मान्य केलेला आहे, श्रेष्ठ शास्त्र त्यांनी मान्य केला आहे, तो संतांनी मान्य केला, म्हणून संतही श्रेष्ठ. म्हणून ते सुद्धा स्वतः सांगतात, माझ्या या देहाला देव न म्हणता माझ्या हात त्या देहात बसलेला आत्मा आहे तो परमात्मा असं मान, तुला आशीर्वाद देतो. आशीर्वाद देतो म्हणणारा देह सुद्धा खरा नाही म्हणतात. आशीर्वाद देतो म्हणणारा महाराज तर सांगायचे, आशीर्वाद देतो म्हणून सांगतो तुला आशीर्वाद दिला, आशीर्वाद आहे असं म्हणणारा संतही खोटा आणि तो साधूही खोटा. बोलायला लागत नाही, सांगायला लागत नाही, न बोलता तो देतो आहे ना. बोलणारा खुश करायला, खुश करून त्यांना खुश, पण त्यांचं मन खुश करून
मन खुश नको करू, त्याच्या आत्म्याची भेट तुमच्या आत्म्याशी करून घ्या. तेव्हा आत्मसंस्कार त्याच्यावर होईल, त्याला आत्मदर्शन होईल. म्हणून आशीर्वाद नुसतं वरवर देऊन फायदा नाही, तर अंतर्यामी माझ्यासारखा तू कधी होणार, माझ्यासारखी भक्ती तू कधी करणार, तुझी माझी भेट होणार परमात्मा. असे संस्कार करतो तो संत साधू श्रेष्ठ आहे, तो ज्ञानी श्रेष्ठ आहे. तोच तो देव दाखवू शकतो. कारण अभ्यास केला, अभ्यास असा करा म्हणून रामदास स्वामी समाज मोठा आहे, तो जवळजवळ 50-60 वयाचा आहे, आपण विसत वाचलंय. तर ते पुढे काय म्हणतायत की साधा प्रश्न घ्या की तुमचा देह, तो आपली कल्पना आहे का आईबापांच्यातून निर्माण झालेला. पण माझ्या आईबापाचा देव त्याच्या आईबापाची, त्याच्या आई माणसाची निर्मितीच कुठे झाली, तिकडे जाणार बाबा पोचणार. किंवा देहाची वाढ कशी होते त्याच्याकडे जा. देहाची वाढ पाहिजे तर अन्नरसातून होते, सरळ दिसते. आई अन्न खात होती त्याच्यातून वाढला, अन्नरसातून झाली. मग अन्नरस कुठून आले? वनस्पतीतून आले. धान्य अन्नधान्य वनस्पतीमधून आले. वनस्पती कुठून आले? तर धरणीतून, पृथ्वीतून आले. पृथ्वीतून आले तर पृथ्वीला त्यावेळी त्या अन्नरस बनण्यासाठी, ते झाड बनण्यासाठी, रोप बनण्यासाठी मदत कोणी केली? वायूने केली, अग्नीने केली, पाण्याने केली. म्हणजे या सर्वांच्या मुळे तो बनला. पण ह्या सर्वांना प्रवृत्त कोण करतो? ह्यांची निर्मिती कोणी केली? पंचमहाभूते निर्माण कोणी केली? तर पंचमहाभूते गुणमायाने, म्हणजे गुणमायाने निर्माण केली. 3 गुण आणि त्याच्यात ती शक्ती त्याने निर्माण केली, तर गुणमाया. मग गुणमाया निर्माण कोणी केली? तर गुणमायाने केली. गुणमाया म्हणून काय? एक आदिशक्ती, पावर. त्या शक्तीचा अनुभव काय आहे आपल्याकडे? एक ज्ञान म्हणून. तुम्ही आहात याचा तुमच्याकडे अनुभव काय आहे? तुमच्या ठिकाणी असणारी जाणीव. ते जाणीवेला जाग आली सकाळी की मी आहे, मी उठतो, उचित झाला करायचं असतं. म्हणजे देव ईश्वर तुमच्याकडे असल्याचा अनुभव तुमच्या ठिकाणची जाणीव आहे. आता ही जाणीव, ही एक वजन उचलायचं आहे, तर वजन उचलायला हात तिकडे दिला पाहिजे, उचललं पाहिजे, उचलायचं आहे, ती शक्ती लागते, ती शक्ती वापरायची. ह्या शक्तीचा अनुभव मध्ये जाणीव येतो तो झाला. आणि ती शक्ती जाणीव म्हणून चैतन्य आहे, चैतन्य त्या अन्नरसामध्ये मिसळलेलं आहे. त्या वनस्पती मिसळलं, पंचमहाभूतामध्ये मिसळलेला आहे. आणि त्या पंचमहाभूताच्या साहाय्याने आपल्या शरीरामध्ये ती शक्ती वावरते आहे. आधी ती शक्ती नुसती ज्ञानरूपानेच आहे, जाणीव रूपानेच आहे. त्या लहान मुलाची नुसती जाणीव असते. त्याला पडलेली वस्तू उचलायला जमत, ते वाढतो, ताकद वाढते, त्याप्रमाणे तो ते उचलतो, कामं करतो. पण मुळात काय? ती जाणीव आहे. आता ही जाणीव म्हणजे ती मूळ माया. ही मूळ माया, ती निर्गुण निराकार परमात्मा, त्याच्याकडे अनंत शक्ती आहे. त्याच्या अनंत शक्तीमध्ये संकल्प उठला, त्याला हरिसंकल्प असं म्हणतात. त्या संकल्पातून निर्माण झाली. पण तो संकल्पामध्ये गुण जेव्हा मिसळले मूळ मायेमध्ये, तेव्हा विकल्प निर्माण झाला. विकल्प निर्माण झाला, अज्ञान निर्माण झाला. अज्ञान निर्माण झाला. या पंचमहाभूत देह म्हणून सुद्धा मी, तो देह मी आहे असं समजतो. पंचमहाभूताच्या ओळाला समजतो देह म्हणजे मी, त्याला बापांनी नाव दिलं तो मी, असा विकल्प झाला. आणि त्या विकल्पातून आपल्या सोयीच्या गोष्टी तयार करायला मानवाने सुरुवात केली. आणि त्या मानवाने सुरुवात करताना मग तो देव म्हणून कोण आहे तो त्याचा शास्त्रात वाचला. मग ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे रूप अवतार तयार, प्रतिमा तयार केल्या, मूर्तीच्या रूपाने, फोटोच्या रूपाने तयार केल्या गेल्या, जसं त्या शास्त्रामध्ये लिहिलंय त्याप्रमाणे. पण त्यानंतर ते आणि 33 कोटी देवदेवेंद्राची जे ते प्रचिती ते ते कर माझे जुळते, या न्यायाप्रमाणे ती जी शक्ती, ज्ञान शक्ती जिथे जिथे प्रकट झाली त्याला त्याला देव म्हणण्यात आलं. ते ईश्वराचे रूप झाले आणि त्यांना वर्णन करण्यात आलं. पण अभ्यास करताना चुकले की हा देव म्हणजे तो नाही आहे, देव माझ्यासारखाच आहे. पण त्याच्या ठिकाणी जी पावर आहे, शक्ती आहे, ती त्यांनी जाणली, ओळखली आणि ती प्रकट झाली. कशामुळे? ह्या मायेत तो अडकला नाही, वासनेत अडकला नाही, स्वार्थात अडकला नाही, लबाड्यात अडकला नाही, कोणाचं वाईट कधी केलं नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे किती प्रकट झाली. संत तुम्हाला भक्ती करायला सांगतात म्हणजे ते संस्कार तुमच्यावर करायला जातात. आता हे संतांचे संस्कार किती लोक करून घेतात? हजारात कोणीतरी एखादा करून घेतो, तो पूर्ण सुटतो.
बाकी ते करून घेतात संस्कार. ज्या प्रमाणात तुम्ही संस्कार करून घ्याल, ज्या प्रमाणात ते भक्तीची तत्व मान्य कराल, त्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये त्या भगवंताचा अनुभव तुम्हाला येईल. उदाहरणार्थ, तुमच्यावर एखादी आपत्ती तुम्हाला चावून लागेल, तुमच्या किंवा एखादा निर्णय तुमचा योग्य होईल. लोकांना वाटतं मान मी हुशार आहे म्हणून माझा निर्णय हुशार नाही, तुझ्यामध्ये काही सात्विक आहे म्हणून त्याच्यातून जा. पण काही लोक अतिहुशारने अहंकाराने पण वाचतात, ते तोडवशी पडतात. त्यांच्या ती बुद्धी चातुरी शेवटी राहत नाही. त्यांना कुत्रा सुद्धा पाळ मारत नाही. खूप त्यांची समाजामध्ये फार चितू होते. कुटुंबात पण कोण नंतर विचार अहंकार नसला पाहिजे. त्या शुद्ध जाणीवेने जे राहिले ते पूजेला लागले. पण त्यांच्यापेक्षा मोठा देव आहे, पूजतो त्याच्यापेक्षा, ह्या भावनेतून त्याला पूजा. तो आत्मा परमात्मा निर्गुण निराकार तो श्रेष्ठ आहे, ते परब्रह्म श्रेष्ठ आहे. त्याच्या अनंत शक्तीतून हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि ते अशा प्रकारे निर्माण होऊन ते वावरते आहे, व्यवहार करते. पण जिथे 3 गुणामुळे त्याच्यामध्ये विकार निर्माण झाले, भेद निर्माण झाला. कारण जो तमोगुण आहे तो तमोगुण स्वार्थी, लोभ, मोह, अहंकार आणि दुष्टपणा वासनेने भरलेला असा आहे. रजोगुण आहे तो सुद्धा थोडं त्याच्यात स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे, विलासीपणा आहे, मी आणि माझ्या याच्यामध्ये गुंतला. मी तिथे दोघे फसले. सत्वगुणात्मक आहे, त्याला ईश्वर भजन भक्ती आवडते, तो ईश्वराच्या शोधासाठी तयार आहे. आणि ज्याने तो शोध घेण्याचा शोध चालू केला, शोधापर्यंत पोहोचले, ते ह्यात असताना जीवनामध्ये मुक्ती सोहळा भोगला, आनंद भोगला. आणि जे मात्र आपल्या गरजेपुरतं देव माझा गुरु मला आशीर्वाद देईल, माझा देव मला आशीर्वाद देईल, माझी काळजी घेईल, एवढंच करून बाकी जास्त काही करत नाही. काय करत नाही म्हणजे भक्तीमध्ये करत नाही, व्यवहारात सगळं करतात, ते परत बसते. व्यवहारात गरजेचं तेवढंच करायला पाहिजे, बाकी जास्त काही करायची गरज नाही. कारण का तुमचे प्रयत्न नेहमी तोकडे आहेत, त्याला मर्यादा आहे. देहाच्या रूपाने, देहाच्या ओळखीने, देहाच्या शक्तीने जर तुम्ही काय करायला गेले तर तिथे मर्यादा आहे. पण ती आत्म्याची शक्ती आहे, परमात्म्याची शक्ती आहे, ती अपरंपार आहे, त्याला मर्यादा नाही अशी आहे. ही जाणीव तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता आणि कोणाला आशीर्वाद दिला त्याला कल्याण होऊ शकतं. म्हणून संतांनी ते जाणलं, त्यांनी पुरुषाने ते जाणलं, म्हणून ते अवतारी देव परमात्मा ईश्वर मानण्यात आला आणि त्यांची पूजा करण्यात आली. म्हणून ते ज्या असे जे संत खरोखर होते, त्या तीर्थावर जिथे पूजा आहे तिथे लोकांना अनुभव येतो. पण परत ते लोक फसतात कुठे, हे एवढंच खरं आहे असं मानतात, हाच खरा आहे, हाच मोठा आहे असं नाही. ह्याला सुद्धा कोणीतरी निर्माण केलं आणि ह्याला सुद्धा कोणीतरी पावर दिली, तो श्रेष्ठ आहे. त्याचे पहिले आभार मानले. जसं उदाहरण दुसरं द्यायचं झालं तर तुमचं काम साहेबाकडे आहे, तर तुमच्या ओळखीचा साहेब नसताना शिपायाला तुम्ही नमस्कार केला म्हणून तुमच्या ज्या कागदावर सही व्हायची ती होणार नाही. साहेबाकडे नारे जाणार तेव्हा ती. म्हणून त्या संतांमध्ये ते तुम्ही तीर्थाच्या ठिकाणी जाता, त्यांच्यामध्ये जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, भावने तुम्ही पूजा, तर तुम्हाला तिथे रोकडी परिस्थिती येईल. तुम्हाला थोडा आशीर्वाद मिळतो त्यांचा, थोडं तुमचं जीवन चांगलं चालतं, पण परिपूर्ण होत नाही आणि मोक्षमुक्ती मिळत नाही. ती मोक्षमुक्ती मिळायला पाहिजे तर त्या खऱ्या देवाला ओळखायला पाहिजे. म्हणून रामदास स्वामींनी हा उपदेश केला. पण रामदास स्वामींनी हे सगळं लिहिताना अगदी शास्त्रोक्त त्याचं उदाहरण देऊन पटवून दिलेलं आहे. आता ज्याने शास्त्र वाचलं नाही, अभ्यास नाही वाचलं, त्यांना जर आमच्यासारखा कोणी सांगायला गेला आणि आणखी कोणीतरी बोलावलं, त्याच्यावर ते टीका करतात. जसं त्यांच्या देवाच्या विषयीचं ज्ञान अधुरं अपुरं, तसं त्यांना बाकी गोष्टीचं पण, शास्त्राचं पण ज्ञान अपुरं. म्हणजे माझा गुरु तुझा गुरु म्हणणारे लोक आहेत किंवा आणि म्हणून भक्ती करणारे लोक आहेत, म्हणून ते मला त्याचं काही नाही वाटत आहे. पण ते गुरुगीता वाचतात, पण गुरुगीतेमध्ये हेच तत्व सांगितलेलं आहे. ते त्या महादेवाने सांगितलं पार्वती की माझ्यापेक्षा पण श्रेष्ठ देव आहे परमात्मा, जो मला निर्माण केला, ज्याने मला हे ज्ञान दिलं, मला ही शक्ती दिली, तो निर्गुण निराकार परमात्मा परब्रह्म, त्याचं ज्ञान तुला सांगतोय असं ते म्हणाले बाळकाला, पार्वतीला. ते ज्ञान फार महत्वाचं आहे, माझी नुसती माहिती महत्वाची नाही. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या गुरुला सगळ्या देवापेक्षा श्रेष्ठ माना. उदाहरण देऊन सांगितलं, इकडून जर नारायण दिसेल
आणि इकडून तुमचा गुरु येत असेल तर त्या नारळाला सांगायचं थोडा वेळ थांब, माझ्या गुरुला पहिला नमस्कार. तो तुम्हाला शाप देणार नाही, तो तुमचं कौतुक करेल. तर तो पण म्हणे मी त्याला उद्धर करतो. ते शंकराने गुरुगीतेमध्ये सांगितलं. पण ते गुरुगीता वाचणाऱ्यांना पण हे ज्ञान नाही. काय वाचलं ते पण टीका काय बोलायचं. म्हणजे खरं शास्त्राविषयी बोललं मान्य करत नाहीत म्हणून त्याचं दुःख चुकलेलं नाही. अरे तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुमच्या आधी व्याधी निघू शकते. आधी म्हणजे पूर्वजन्माचे तुमचे पाप, पूर्वजन्माचं तुमचं संस्कृत जे आहे ते संचित जे आहे ते दूर करू शकते आणि तुम्हाला त्याच्यात मुक्त करू शकतात. व्याधी म्हणजे तुमच्या शारीरिक कुठल्या पिढ्या असते, कुठलाही भयानक रोग असतो तो सुद्धा बरा होऊ शकतो औषध पाण्याशिवाय. तुमचा अनुसंधान पाहिजे त्या एका परमात्म्याशी. ह्या प्रतिमेतल्या मूर्तीतल्या देवाला देव मानून बसले तुम्ही तर त्यालाही मुळाचं त्याला आवडत नाही, ज्याला पुढचं त्याला आवडत नाही. बापाला शिवाय द्यायला पोराला बरं म्हटलं तर पोराला आवडेल काय? पोराला मान्य करेल काय? माझ्या बापाला तिथे किंमत नाही मी वाचणार म्हणणार नाही. तुमचं मला आणलं पाहिजे. खराब त्या बापाचा बीज असेल तर, भेसळ असेल तर नाही म्हणतात. सांगायचा मुद्दा काय आहे की हा भाव भक्तीमध्ये पाहिजे, ज्ञानामध्ये पाहिजे. अशा प्रकारे देव ओळखला पाहिजे आणि भजन भक्ती. अज्ञानात व्रतवैकल्य करून काय फायदा नाही, उपास तपास करून काय फायदा नाही, 17 देवाला करून काय फायदा नाही. घरभर अनेक देवाचे फोटो लावून पूजत बसले तुम्ही तर तुम्ही संशयात आहात, तुम्ही संभ्रमात आहात आणि तुमचा देव तुमच्या स्वतःच्या कपाळावर हात करून रडत असेल ते तुम्हाला दिसत नाही. मी जाहीरपणे सांगतो, कारण शास्त्रात लिहिलेलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने सांगत नाही. वेदशास्त्र कोणी नाकारू शकत. पण काही लोकांनी मधल्यामध्ये आपल्या ज्ञानाप्रमाणे आपल्या स्वार्थाप्रमाणे देवाचा बाजार मांडला आणि जे लोक बिचारे अज्ञानी होते, मूर्ख होते, भित्री होते, संकटात होते, ते त्यांचं सांगणं मान्य करून त्याप्रमाणे भजतायत. रामदास स्वामी सारखा संत जाहीरपणे ग्रंथात लिहितो म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याच्याकडे काही पुरावा म्हणून लिहिलं त्याने आणि ते लिहिलं त्याने वेदशास्त्राने असं घेऊन ठेवलेलं आहे, मान्य केलेलं आहे. आणि त्याच्याचं श्रेष्ठ शास्त्र नाही. तेच घेऊन आमचे महाराज बोलले जगाने उचलून धरलं त्यांना. जग बांधतंय बंधन करते का? काही लोक नुसते राम राम हरी हरी करत बसलेले आहेत आणि अनेक एवढे तरी शिष्य गोळा केलेले आहेत. त्यांच्या शिष्यांच्या पदरात काय पडत. पंढरपूरचा वारकरी एक वेळ सक्सेस यशस्वी होतो, त्याला कारण सांगतो. कारण तो काय आहे, त्याची आदळी भक्ती. तो जो खरा भक्त आहे एकदा माळकरी झाला की तो माळकरीच राहतो. तो विषयात राहत नाही, विषय वासनेमध्ये राहत नाही, खाण्यापिण्याच्या पण नाही, भोगण्याच्या पण नाही. जसं देवाने ठेवलं तसं राहतो, भक्ती करतो, तो आपला प्रपंच करतो. तो खरा आनंद बघतो, तो मोक्षमुक्ती बघतो. तो विठ्ठलाचं परब्रह्म स्वरूप पाहतो. तर विठ्ठल हा परब्रह्म आहे असं लिहिलेलं तर जाहीर ते मान्य केलेलं आहे. ज्ञानेश्वर मागणे ज्ञानेश्वरमध्ये तेच म्हटलेलं आहे. पण काय ते निर्गुण निराकला मी भजू शकत नाही, पूजू शकत नाही म्हणून ती प्रतिमेने जो आला पण परिपूर्ण त्याचा रूप आहे त्याला भजतो आहोत. पण त्याच्या ओळखीने भजतो. आम्ही काय करतो, ती वरची ओळख सोडून टाकतो, फोडून टाकतो आणि जे दिसलं समोर फोटो मूर्ती तेवढ्यामध्ये चळचळ पडतो. तिथे देवाची आपली खऱ्या अर्थाने भेट होत नाही. तुमच्या आतमध्ये तो बसलेला, तुमच्या आतमध्ये तो मूर्ती रूप आहे का? तुम्ही फोटो काढला, एक्सरे काढला, दिसतो का? पण तुम्ही का अनुमान आहे ना, तुम्हाला सकाळी जाग कोणामुळे आली? तुम्ही जे विचार करता ते कोणामुळे करता? तुम्ही खाऊन जेवता झोपता ते पचन कोण करतो? तुम्ही कधी विचार करा, मातीत तुम्ही पीक टाकता, दाणा टाकता, तो रुजून येतो, कोण करतं? त्या मातीत काहीतरी आहे ना शक्ती रूपाने. ती शक्ती कोणी निर्माण केली? ती शक्ती आली कुठून? त्या शक्तीचा निर्माता, या पंचमहाभूताचा निर्माता, ह्या जगाचे 84 लाख योनी आहेत त्याचा निर्माता. आणि जगामध्ये अनेक जे दगड रत्न म्हणजे तुम्ही सोनं नाणं काय म्हणा, हिरे म्हणा, हे सर्व ज्याने निर्माण केलेलं आहे. सर्व काही तुमच्या दृष्टीला दिसतंय ते सगळे त्याने निर्माण केलं आहे. ज्याच्यावर तुमचं जीवन जगतंय ते निर्माण केलेलं आहे. त्या देवाला ओळखा, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग तुम्ही एक अमुक एक देऊन बसता, त्याने निर्माण केलं का बघा, शोध घ्या.
घ्या शोध. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश शोधले तर ब्रह्मदेव फक्त माणसाची शरीर निर्माण केले असते, विष्णू पालन करतो आणि शंकर संवाद करतो आणि त्याला पण निर्माण करणारा कोणतरी अगोदर आहे. म्हणून जे काही तुम्ही समजतात ते तुमचं अज्ञान दूर करा म्हणून सांगितलं आणि निर्गुण निराकाराच्या जाणीवेतूनच तुम्ही सगुणाला भजा करता. सगुण भक्तीतूनच निर्गुणाकडे जायचं, त्याबद्दल वाद नाही. पण कोणी ज्ञानीपुरुष सांगतो त्याच्यावर टीका करू नका, त्याच्यावर अविश्वास दाखवू नका. तो शास्त्राला विश्वास आहे, त्या परमात्म्यावर विश्वास आहे, त्याने कधी कल्याण होणार नाही. म्हणून जे सशास्त्र आहे ते मान्य करा. सगळ्या देवांचा मुख्य देव आहे, त्या परमात्म्याला भजा, त्याच्या वतीने राहा. त्याचे स्वरूप चैतन्य म्हणून जाणीवरूपाने तुमच्या शरीरात वावरते, त्याच्यामुळे तुमचा देह सगळी कर्मे करतो आहे. पण गुणांमुळे तुम्ही वाया गेलेले आहात आणि ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे तो चांगला आहे, तो भगवंताला प्यारा आहे. भगवंताप्रमाणे त्याचे शब्दही खरा ठरतो आणि त्याने योजलेलं सफल होतो. ते रूप तुम्हाला प्राप्त पाहिजे असेल तर तुमच्यातला तमोगुण रजोगुण कमी करा आणि सत्वगुणात्मक व्हा. पण त्यामुळे तेव्हा सुद्धा तुम्हाला शक्ती आली, पावर आली, ज्ञान आलं तरी त्याचा अहंकार करू नका, तेव्हा ते नाही. कारण महाराज गुरुमंत्र देताना म्हणायचे, सिद्धरामेश्वरांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, आपली पावर मला दिली, मी आता तुझ्या मस्तकावर हात ठेवतो, तुला माझी पावर देतो. पण पुढे एक वाक्य बोलायचं, ही कधी मिळेल तुला? जशी मी भक्ती केली, जशा माझ्या गुरुवर मी श्रद्धा विश्वास ठेवला आणि हे वचन दिले तेच देव ईश्वर आहे असं मी जेव्हा अभ्यास केला, बाकी देवाला मी सगळ्या सोडून दिलं आणि त्या एका देवा केशवा सदाशिवा तो माझा परमात्मा तेव्हा मला ती प्रचिती आली आणि मध्ये मी सत्वगुणाची वाढ, विवेक वैराग्य निर्माण, तेव्हा मला हा अनुभव आला, तू ते कर, तुलाही अनुभव. आम्ही सांगतो, किती जण मानतात, किती जण करतात, ते जाणे आणि तो देव जाणे. राजा श्री सिद्धरामेश्वर.